भाजपचे विचार व ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवा. संग्रामसिंह देशमुख. कडेगाव तालुक्यात काँग्रेसला खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश. एदगाव तुपेवाडी परिसरात मोठा विकास निधी दिला असून पिण्याच्या पाण्यासाठी पेयजल योजना दिली आहे. यापुढेही तुम्ही आम्हाला विकास कामं सांगायची आणि जर ते पूर्ण नाही झाले तर पुन्हा आपण कधीच भेटायचे नाही. येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार हा त्याचे कार्य पाहून विचारपूर्वक देण्यात येणार आहे. त्यामुळे दिलेल्या उमेदवाराला मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून द्या. देशात मोदीजींच्या तर राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कणखर सरकार थेट शेतकरी लाभार्थ्यांना मदत करत आहे. जिल्ह्यात चंद्रकांत दादांसारखे कार्यकुशल व अनुभवी पालकमंत्री लाभले आहेत. त्यामुळे भाजपची ध्येय धोरणे व विचार युवक युवती व श्रेष्ठ ज्येष्ठांपर्यंत पोहोचवा. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वसामान्यांची कामे करून त्यांचा विश्वास संपादन करा. लोकांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले. ते तुपेवाडी यदगाव तालुका कडेगाव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, भाजपा कडेगाव तालुका अध्यक्ष विकास सूर्यवंशी, लक्ष्मण कनसे, डॉक्टर जितेंद्र मोहिते, अर्जुन यादव, संदेश यादव, नारायण यादव आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद लाड म्हणाले की देशमुख व लाड कुटुंब नाण्याच्या दोन बाजू असून या दोन कुटुंबांना भेटण्यासाठी सर्वसामान्य जनतेला कुठल्याही चिठ्ठीची अथवा शिफारशीची गरज लागत नाही. 24 तास जनतेसाठी आम्ही उपलब्ध असतो. देशात व राज्यात भाजपाचे कणखर सरकार असल्यामुळे व सामान्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे शरद लाड यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे अर्जुन यादव, सुधीर यादव, नरेंद्र यादव, सचिन यादव, शिवराम यादव, अनिल यादव, विकास यादव, संभाजी यादव, बापूराव इंगळे, देवानंद यादव, शिवाजी यादव, नामदेव सातपुते, विनायक इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा संग्रामसिंह देशमुख व शरद लाड यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला. तुपेवाडीसाठी मोठा विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने संग्रामसिंह देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शशिकांत यादव, शिवराम यादव, तुकाराम यादव, लक्ष्मण यादव, मनोज यादव, प्रकाश यादव, अमोल यादव, सोमनाथ घारगे, वसंत मेंबर, साहेबराव उतळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हा सर्वांना प्रवेश करायचं म्हणून या सर्व सहकार्यांनी 2 दिवसापूर्वी आदरणीय शरद भावांनी माझी भेट घेतली. जितेंद्र शेठ मोहिते त्यांच्या सोबत होते. जेव्हा आमची चर्चा झाली त्यावेळी मी त्यांना विचारले की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय का घेताय. शेवटी एवढे वर्ष एका पक्षामध्ये एका निष्ठेनं एकत्र काम केल्यानंतर ज्यावेळी खऱ्या अर्थानं जुने नवीन तरुण सहकारी कार्यकर्त्यांची मानसिकता होती की आता ह्या पक्षामध्ये सर्वसामान्य स्वाभिमानी कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळूच शकत नाही. आणि मग अशा वेळी त्यांनी एवढंच सांगितलं की जिथं आम्ही काम करतोय तिथं आम्हाला काम करायचा जी काय आमची इच्छा आहे, गावाच्या प्रती असेल, भागाच्या प्रती असेल, तालुक्याच्या प्रती असेल, तिथं ते होणं शक्य नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेण्याचा ठरवला आहे. नंतर त्यांना विचारलं की आपण भारतीय जनता पार्टीतच काय येत आहे. तर त्यांनी सांगितले की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं देशाची राज्याची प्रगती अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या माध्यमातून होताना आम्ही पाहतोय. त्यामुळे सगळ्या आमच्या असणाऱ्या सहकार्याचा निर्णय झाला की इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आपण काम करायचं. मी त्यांना सांगितलं की कित्येक वर्ष स्वर्गीय अण्णा असतील, स्वर्गीय बापूसाहेब लाड असतील, यांच्यासोबत या परिसरातल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तींनी ताकदीनं काम उभा करून त्या परिसरामध्ये हा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. आज जी काही मोठं भांडवल दिसतंय त्या भांडवलाचं मूळ काय असेल तर ती मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करा. आणि ज्यावेळी आपण निर्णय घेतो त्यावेळी भविष्य काळामध्ये परत
एकमेकाचं कुटुंबामध्ये मतभिन्नता झाली म्हणून एकमेकाचा विचार बदलावा लागला अशी वेळ येता कामा नये. त्यामुळे हा एकोपा ठेवण्याचा प्रयत्न आपण करूया. मी तिथूनच बऱ्याच जणांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण मला फोन लागला नाही. पण राजेंद्र पाटलांचा फोन माझा झाला. मी त्यांना कल्पना दिली की तुम्ही सर्व ज्येष्ठांशी चर्चा करा, आपल्याला ह्या सगळ्यांना सोबत घ्यायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं बेरजेचं राजकारण करत असताना शेवटी गावागावामध्ये एक विचारानं जर कारभार झाला तर त्या गावाची प्रगती होते. आणि ज्यांना खऱ्या अर्थानं विकासाचे ध्यास आहे की ज्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, कारण निवडणूक कुठलीच तोंडावर नाही. त्यामुळे ज्यांनी प्रवेश केलाय त्यांना कोणा ना पंचायत समितीची, ना जिल्हा परिषदची, ना विधानसभेच्या उमेदवाराची आवश्यकताच नाही. पण आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून पार्टीत येणाऱ्यांची संख्या असती तशी यातली एकही नाही. ना त्यांना नोकरीची गरज, ना त्यांना कुठल्याही मदतीची आवश्यकता. अशा ह्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज या ठिकाणी त्यांचा प्रवेश होतोय. मी आदरणीय शरद भाऊ आणि व्यासपीठावरच्या सर्व नेते मंडळींच्या आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपलं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. त्याला खात्री देतो आणि आश्वस्त करतो, जो विचार तुमच्या मनामध्ये तोच विचार आमच्या मनात. ज्याचा उल्लेख अगोदरच्या सर्व वक्त्यांनी केला, आदरणीय भाऊनी या ठिकाणी व्यक्त केला. आजही स्वर्गीय बापूसाहेबांच्या निधनानंतर, स्वर्गीय अण्णांच्या निधनानंतर आजही विरोधक जरी असला तर तो आदरानं आणि श्रद्धेनं नावाचा उल्लेख करतो. कधी राजकारणामध्ये जिरवाजिरवी, त्या गावाचं नुकसान करा, त्याला उचला, त्याच्यावर घाला, त्या पुढाऱ्याची नाचिक्की करा, त्याला कमीपणा द्या, अवमान करा, असलं राजकारण कधीच केलं नाही. आणि म्हणून 1995 त्याच्या पूर्वी आदरणीय बापूंचं पण आपण एकदा लोकसभेला, एकदा विधानसभेला आपण काम केलं, ज्याचा उल्लेख दादानी केला. ही वस्तुस्थिती आहे. तुपेवाडी जरी असली तरी यदगावकरांनी तुपेवाडी ही एका नाण्याच्या दोन बाजू. गावाची नावं वेगळी असली तरी एका गावामध्ये एकत्र नांदणारी माणसं, एकमेकाचा कौटुंबिक जिव्हाळ्याचा संबंध, सुखादुःखामध्ये एकमेकाला मदत करणारी माणसं. आज ग्रामपंचायत वेगळी, सोसायटी वेगळी, आपले व्यवहार जरी वेगळे झाले असले गावगाड्यातले, तरी सुद्धा हा एकोपा त्यावेळी सुद्धा यदगावकरांनी तुम्हाला सोबत घेत असताना कधीही हातचा न ठेवता तुम्हाला सोबत नेण्याचा प्रयत्न केला. गावातली एसटी सुरू होण्याचं असू द्या, गावातल्या शाळेचं काम असू द्या, गावातल्या विकासाचं काम असू द्या, सातत्यानं यदगावकरांनी, तुपेवाडीकरांनी हातातच घालून काम केलं. आणि म्हणून हा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आहे. ज्याचा उल्लेख आदरणीय लक्ष्मण दादांनी केला. त्यावेळी सुद्धा प्रचंड भावसंघर्ष होता. कदम साहेब असायचे, कदम साहेबांच्या विरोधामध्ये आपल्याला मतदान मिळायचं म्हणजे खूप अवघड असायचं. शेवटी तोही कर्तव्यकार माणूस होता. त्यांनी त्यांच्या परीनं काम या मतदारसंघामध्ये नुसती सत्ता नाही भोगली तर काम करण्याचा प्रयत्न करा. अशा वेळी तुपेवाडी असेल, यदगाव असेल, 70% जास्ती मतदान ह्या विचाराला करण्याचा प्रयत्न सातत्याने केला. मला चांगलं आठवतंय, ज्यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुका व्हायच्या त्यावेळेला आपली भाऊ रायगावची ग्रामपंचायत पहिली लागायची, दुसरी यदगावची, तिसरी केरळा वागायची. भांडवल संपलं आपलं. अशा परिस्थितीत सुद्धा हा विचार टिकवण्याचा प्रयत्न केला. ज्याचा उल्लेख भाऊनी या ठिकाणी केला की अलीकडच्या राजकारणामध्ये राजकारणातल्या बेरजेचं नाही तर आमच्या बेरजेचं, आमचं वागलं की जमलं पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली. आज कित्येक राजकारणामध्ये आपण लोक बघतोय स्वतःच्या कामाच्या पलीकडं त्यांना काही आठवत नाही. आणि म्हणून विकास साधायचा असेल तर तुम्हाला माझी प्रामाणिक एवढीच इच्छा आहे. याचा उल्लेख विकास सुरुंशीने केला, भाऊनी या ठिकाणी आवर्जून केला की आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे. 95 कुणी म्हणत नव्हते की अण्णा विधानसभेला निवडून येतील. त्यावेळी सुद्धा खूप प्रयोग झाले. पण हे कुंडलचं कुटुंब प्रामाणिकपणे खांद्याला खांदा लावून त्याच्यापेक्षा 10 पावलं पुढे राहिला म्हणून अण्णा त्यावेळी 7,000पेक्षा जास्त मताधिक्याने या मतदारसंघामध्ये वादळात दिवा लावून आमदार झाले.
दादा म्हणले की भाऊ तुम्ही ह्याच्या अगोदर निर्णय घ्यायला पाहिजे होता. आता काय बोलायला हरकत नाही. पण दादा तुम्हाला तिची कल्पना आहे की नाही, पण मला तिची कल्पना आहे की शरद भाऊनी माझ्या विधानसभेला सुद्धा जेवढं जमतंय तेवढी मला मदत केली, म्हणून आपण 1 लाखापेक्षा जास्त मतं. आमची चर्चा व्हायची. शेवटी त्यांना पक्षाकडून प्रचंड दबाव आला. त्यांना फार ताकदीने मदत नाही करता आली. असं जरी झालं असलं तर त्यांची आपल्याला मदत झाली हे आपल्याला विसरून चाललं. आणि म्हणून ज्यावेळी शरद भाऊ पण भारतीय जनता पार्टीत येण्याचा विचार करतात, असं ज्या दिवशी मला काही नेत्यांनी विचारलं त्यावेळी मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि सिद्धनाथाच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो, ते परिवार स्वच्छ प्रामाणिकपणे राजकारण विरहित काम करणारं कुटुंब आहे. तुम्ही ज्याच्यासाठी त्यांना सोबत घेताय ते तुम्हाला करता येत असेल तरच त्यांना प्रवेश द्या, अन्यथा त्यांना स्पष्ट सांगा. म्हणजे राजकारणासाठी बेरीज करण्यासाठी ह्याला बी घे त्याला बी घे त्याला बी आण असला खेळ असला तर त्या परिवाराबरोबर स्पष्ट बोलून निर्णय घ्या. मला एका मोठ्या मंत्री महोदयाने भाऊ त्यावेळी विचारलं, तुम्हालाही ती बोलली असतील की आपल्याला पदवीधरचा निर्णय घ्यायचा, 1 नंबर म्हणलं पहिल्यांदा घेऊन टाका, आमची अडचण असेल कारण नाही. त्याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे की या परिसरातल्या ह्या विचाराला चालना मिळाली पाहिजे. राजकारणामध्ये एखादाच माणूस पुढे जाणार आहे. आपण दोघं प्रयत्न करायला लागला तर ती होल आहे 2 इंचाचं. त्या 2 इंचात किती माणसं जाणार तुम्हाला माहिती. पण एक निर्णय जर आपण घेत गेलो तर तुम्हाला मी खात्री देतो की हा विचार भविष्यातला राज्यामध्ये बदल करणारा विचार घडल्याशिवाय राहणार नाही वस्तू. म्हणून राजकारणामध्ये कालच्या विधानसभेला काय झालं काय नाही ह्याला फार महत्व नाही. मी स्वतः सांगितलं. सांगायचं तात्पर्य असं की या परिसरामध्ये शेतकऱ्याच्या शेतीला पाणी आलं. कसं तरी अजून या गावात आलं तर काय चाललंय हे तर नाना खरं आहे का नाही. हे तर अरण्य ना तिथं पाणी ह्यांना कुणी आढळलं का आता. या राजकारणामध्ये विधानसभा लढवली आपण, उद्या सुद्धा येईल ती बाजार. काल पोलिसला पण आम्ही अनुभवला. 2022 का 23 विधानसभेला ऑर्डर दिल्या भाऊ या मतदारसंघात. मी तर असं म्हणतो की उद्या जिल्हा परिषद लागली, जे काही तुम्हाला वाटतंय की काही मंडळी इथं त्रास देत आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती, तुम्ही ठरवा काय द्यायचं. आम्ही पण यादी देतो, तुम्ही पण यादी काढा. ही सगळी पोरं पण परमनंट शासकीय सेवेमध्ये समावेश करा. तुम्ही म्हणाल त्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष सदस्य पंचायत समिती सदस्य आपण करून टाका. पण लोकांच्या जीवाशी खेळ करायचा धंदा बंद करा. आणि उद्या ही वेळ आहे. मी तुम्हाला सांगतो पंचायत समितीला जिल्हा परिषदला पण अजिबात चिंता करू नका. विचारपूर्वक योग्यच निर्णय घेऊन उमेदवार दिला जाईल. उमेदवार देत असताना निश्चितपणानं सगळ्या गोष्टीचं योगदान त्याचं मूल्यमापन केलं जाईल. पण उमेदवार पंचायत समितीला 1 असेल, जिल्हा परिषदला 1 असेल. जरी आपल्या 4 जणांची इच्छा असली तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. शरद भाऊ आणि आम्ही गेली 5 वर्ष जिल्हा परिषदमध्ये गेलो, म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय येतं हे आपण अनुभवलंय का. आणि अनुभवलं असेल आणि तीच पुढे जर गाडा चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आपले मतदान रूपी आशीर्वाद दिला पाहिजे. तुम्ही फक्त द्या, सगळ्या गोष्टीची जबाबदारी आम्ही दोघे घेतो. राहिला लक्ष्मण दादा अजिबात चिंता करू नका. जरी मधल्या काळामध्ये राजकारणामध्ये ह्या 2 घरांच्या संदर्भामध्ये जरी काही झालं असले, संबंध कधी तुटायचा संबंध आला नाही. मी तर खूप म्हणजे मी माझी स्वतःला चौकट घालून काम करतो. हे माझ्यामुळे कोणाला त्रास होईल असं ना राजकारणात ना वैयक्तिक व्यवहारामध्ये सुद्धा मी कधी काम करत नाही. त्यामुळे चिंता करू नका. योग्य पद्धतीने निर्णय घेऊ. ज्या पद्धतीनं राजकारण चाललंय तिथं सुद्धा बरीच जुनी मंडळी आहेत, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, अजिबात मरग जळाच्या मागे पडू नका. ती मरग जळ आहे. पूर्वी टोपीवाडीकरांनी प्याला पाणी मागितलं होतं, बरोबर का. एकदा समुद्र देता का नाही तुम्हाला. मोठ्या नेत्याने समुद्र देता खरं आहे का नाही. मी टीका करत नाही पण वस्तूच
आपण भाऊ अध्यक्ष झाले होते 27-30 लाखांची पाणी स्कीम. आम्ही त्यावेळेला बघितलं भातुटवाडीत आम्हाला एवढंच मत मिळतं. का अख्खं गाव आमची भावकी बघ. हो, ही यादव मी पण यादवची. आणि म्हणून तो जेव्हा अण्णांच्या बस नाही. आता पाटील दादा एक तर नाही, ते अण्णांच्या बरोबर शिकायला होती, शाळेला होती एकत्र कॉलेजला. अशा परिस्थितीत आपला तो जिव्हाळा आहे, तो जिव्हाळा इथून पुढच्याही काळात राहू द्या. अजूनही काय राहिले त्यांना पण विनंती करा, एवढ्यासाठी करा. उद्या आणि कोण कुठल्या पक्षात येईल काय सांगता येत नाही. त्यामुळे हालीकडे राजकारणात असं झालंय. कायम एक उदाहरण देतो. 100 मार्काच्या परीक्षेमध्ये 35 मार्काचा विद्यार्थी पास होतो. अलीकडच्या राजकारणाच्या घाईत अशी परिस्थिती झाल्या, 2 विद्यार्थ्यांपैकी एकाला पडतात 17 मार्क आणि एकाला पडतात 18. 18वाला मेरिटचा विद्यार्थी, दोघंही नापास. आणि त्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यांना काम करायची संधी मिळणं जरा अवघड आहे. पण चिंता करू नका, येणाऱ्या काळामध्ये आपले दिवस असतील. माझं पण या सगळ्या राजकारणावर बारकाईनं लक्ष आहे. तुम्ही अजिबात असं समजू नका की याला काहीच कळत नाही, याला सगळं कळतं. अजिबात चिंता करू नका. राहिला भाग तुमच्या कामाला ज्या पद्धतीने भाऊनी शब्द दिला, एखादं न होणारं काम आम्हाला सांगायचं, ते नाही झालं तर तुम्ही आम्ही परत भेटायचं ना, आपला करा. भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेश समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय संग्रामभाऊ देशमुख, भारतीय जनता पार्टी कडेगाव तालुक्याचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी आदरणीय विकास सूर्यवंशी, ज्यांची नुकतीच डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल आपण सत्कार केला, ते डॉक्टर जितेंद्र मोहिते. त्यांनी बऱ्याचशा जुन्या आठवणी भाषणातून जागा केल्या. ते येतगावचे लक्ष्मणदादा कणसे, मिवरीचे वसंत महाडिक, लक्ष्मण यादव, तुकाराम यादव, अर्जुन यादव, शशिकांत यादव, शिवराम यादव, माजी सरपंच साहेबराव उथळे, तात्यासाहेब यादव, माझ्यावर आलेले संभाजीनाना पाटील, सोमनाथ गारगे, नंदकुमार माडिक, मोहन मोरे, विराज पवार आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले सगळेच उपस्थित, सगळेच नवीन भारतीय जनता पार्टीवासी असलेले सगळे माझे युवक बांधव, वडीलधारी मंडळी आणि माता भगिनी, ज्येष्ठ कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि उपस्थित बांधवांनो, खरं म्हणलं तर मी आता आल्यानंतर बघितलं की चेहरे अत्यंत उत्साही आहेत आणि हसले आहेत. कुठेतरी खूप मोठ्या ऊर्जातून आता बाहेर पडलोय आणि आता निवांत झालोय असं मला या नवीन मंडळींच्या चेहऱ्यावर वाटतंय. कारण आमच्या भारतीय जनता पार्टीचा मेन इतिहासच हा विचारांचा आहे. पूर्वी जी डी बापू लाड या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. बापू आणि संपतराव अण्णा एकत्र होते. त्यावेळेला त्यांनी एक विचारांना हा मतदारसंघ जपला आणि त्यावेळी राजकारणी विचारांना होत होतं. कडेगाव तालुका हा स्वाभिमानी विचारांचा तालुका आहे. कडेगाव तालुक्याला कधी स्वार्थाची लागण झाली नाही. कडेगाव तालुक्याला कधी वाटलं नाही की मला अमुक पाहिजे, मला नोकरी पाहिजे, मला हे पाहिजे, मला तेव्हा पाहिजे आणि मग मी पक्षात प्रवेश करतो. त्यानं मनापासून विचार जपला. भले काँग्रेस पार्टी मोठी की लहान हे लक्षात घेतले नाही, पण चांगल्या विचारांच्या पार्टीला वाढवलं आणि सत्ताधाऱ्यांना विरोध केला. विरोधाला चांगल्या पद्धतीनं जे चांगलं आहे ते चांगलं म्हणलं, वाईटाला वाईट म्हणणारी ही सगळी कडेगावची कडेपूरची जनता आहे. आणि या अशा कार्यकर्त्यांच्यामुळं आमची भारतीय जनता पार्टी अतिशय चांगली दिमाखात उभी आहे असं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. आणि तुमचा या पार्टीमध्ये प्रवेश होतोय ही एक अभिमानाची बाब आहे. कारण आमची भारतीय जनता पार्टी असू दे पूर्वीपासून, बापूंच्या पासून, संपतराव अण्णांच्या पासून, अगदी आज आम्ही संग्राम भाऊ, आम्ही अगदी जिल्हा परिषदेपासून आम्ही बरोबर आहे. आणि या भागातील जनतेला स्वाभिमानानं जगता यावं, या भागातील जनतेला स्वाभिमानानं
विचार मांडता यावे, लोकशाही जगवावी आणि आमच्याकडे यायला तुम्हाला कधी चिठ्ठी द्यावी लागणार नाही, आमच्याकडे यायला कधी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागणार नाही, कुठं पुण्या मुंबईला जावं लागणार नाही. आमच्याकडे यायचं, हाताला धरून कामं करून घ्यायचं, एवढी आम्ही इझिली अवेलेबल माणसं आज आहोत. कारण आमचे विचारच मुळात पूर्वीचे आहेत, ते बापूंनी अण्णांनी विचार दिलेले आहेत. सर्वसामान्यांचे नाळ जपणारे ही जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची माणसं आहेत आणि या पार्टीमध्ये आज तुमचा प्रवेश होतोय. खऱ्या अर्थानं एक चांगली अभिमानाची बाब आहे. कारण भारतीय जनता पार्टी हे आदरणीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी